नमस्कार कृषी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube ॲग्रोमॅन चॅनलमध्ये. तर कृषी मित्रांनो, तुम्हाला एक्सटेन्शन 111 चा पेपर नक्कीच सोपा गेला असणार आहे. तर आज आपण बघणार आहे ॲग्रो 111 म्हणजे जो फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमीचा जो कोर्स आहे, त्या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आणि एमपी क्वेश्चन काय असणार आहेत हे बघणार आहोत. तर हा जो कोर्स आहे हा 2+1 क्रेडिटचा कोर्स आहे, म्हणजे याची थेअरी तुम्हाला 40 मार्कची होणार आहे. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन बघूया. तर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन मध्ये सेक्शन ए मध्ये आपण क्वेश्चन बघूया. तर सेक्शन ए मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये ए मध्ये आपल्याला डिफाइन ॲग्रोनॉमी, गिव्ह द स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी इन डिटेल अँड रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट अशा प्रकारे हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे ॲग्रोनॉमीची डेफिनेशन, त्याचा स्कोप, इम्पॉर्टन्स आणि नंतर त्याचा ॲग्रोनॉमिस्टचा रोल पण विचारला जाऊ शकतो. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ फील्ड क्रॉप, म्हणजे फील्ड क्रॉपचे काही इम्पॉर्टन्स आहेत ते पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट विथ द हेल्प ऑफ ग्रोथ कर्व, म्हणजे आपल्याला जे काही ग्रोथचे फॅक्टर्स आहेत अफेक्टिंगचे आणि ग्रोथ कर्व पण हे विचारले जाऊ शकते. नंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए मध्ये आपल्याला व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप स्टँड, म्हणजे क्रॉप स्टँडचं काय फॅक्टर्स अफेक्ट करतात ते पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप प्लांट्स विथ एक्झाम्पल, म्हणजे क्रॉप प्लांटचं क्लासिफिकेशन आणि त्याचे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात आपल्याला. क्वेश्चन नंबर 4 ए मध्ये आपल्याला डिफाइन सीड, गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड सीड, म्हणजे सीडची डेफिनेशन आणि त्याचं गुड कॅरेक्टरिस्टिक हे विचारले जाऊ शकतात. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला एनलिस्ट द डिफरंट मेथड ऑफ सोविंग अँड एक्सप्लेन एनीवन, म्हणजे सोविंगच्या मेथड एनलिस्टिंगला त्याच्यातली एक एक्सप्लेनला विचारले जाऊ शकते. आता क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये आपल्याला डिफाइन टिलेज, एक्सप्लेन इन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ टिलेज किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज अशा प्रकारे पण हा ब्रॉडला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यातच बी मध्ये आपल्याला एनलिस्ट द डिफरंट टाइप्स ऑफ टिलेज अँड एक्सप्लेन एनीवन, म्हणजे टिलेजचे वेगवेगळे टाइप आणि त्याच्यातला एक एक्सप्लेनला विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 6 ए मध्ये आपल्याला एक्सप्लेन द रोल ऑफ मॅक्रो अँड मायक्रो न्यूट्रिएंट इन प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, म्हणजे मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंटचा प्लांट ग्रोथ डेव्हलपमेंट मध्ये काय रोल आहे ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला एनलिस्ट अँड एक्सप्लेन फॉर्म्स ऑफ मेजर प्लांट न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब्ड बाय प्लांट, म्हणजे प्लांट न्यूट्रिएंटचं ॲब्झॉर्ब केलेलं फॉर्म्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 8 ए मध्ये आपल्याला डिफाइन इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे INM अँड गिव्ह द डिफरंट अप्रोचेस अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ द इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हे पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला डिफाइन ग्रीन मॅन्युअर, गिव्ह इट्स कॅरेक्टरिस्टिक अँड ॲडव्हान्टेजेस हा क्वेश्चन आपल्याला सेक्शन बी मध्ये किंवा सेक्शन ए मध्ये आपल्याला 3 मार्कला हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला राईट इन शॉर्ट अबाउट डिफरंट वॉटर रिसोर्सेस इन महाराष्ट्र स्टेट किंवा इंडिया, महाराष्ट्र स्टेटचा पण विचारला जाऊ शकतात किंवा इंडियाचा पण आपल्याला विचारला जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 10 ए मध्ये आपल्याला एक्सप्लेन डिफरंट अप्रोचेस ऑफ शेड्युलिंग इरिगेशन, म्हणजे शेड्युलिंग इरिगेशनचं काय डिफरंट अप्रोचेस आहेत ते पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला एनलिस्ट डिफरंट मेथड्स ऑफ इरिगेशन अँड एक्सप्लेन ड्रिप इरिगेशन सिस्टीम विथ इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस, म्हणजे डिफरंट मेथड आपल्या इरिगेशनच्या जे काही मेथड आहेत ते आपल्याला लिस्टिंगला विचारू शकतात आणि त्याच्यातली एक ड्रिप इरिगेशन सिस्टीम किंवा अदर एखादी इरिगेशन सिस्टीम पण आपल्याला एक्सप्लेनला आणि ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ते आपल्याला विचारले जाऊ शकते. आता क्वेश्चन नंबर 11 मध्ये ए मध्ये आपल्याला डिफाइन ॲल्युलोपॅथी अँड एक्सप्लेन इट्स इफेक्ट ऑन क्रॉप अँड वीड आणि गिव्ह इट्स इम्पॉर्टन्स इन क्रॉप प्रोडक्शन, म्हणजे ॲल्युलोपॅथीचा इफेक्ट क्रॉपवर आणि वीडवर काय आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला क्रॉप प्रोडक्शन मध्ये विचारलं जाऊ शकतं. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला एनलिस्ट डिफरंट वीड कंट्रोल मेथड्स अँड एक्सप्लेन एनीवन, म्हणजे वीड कंट्रोलच्या जे काही वेगवेगळे मेथड आहेत कंट्रोलच्या ते आपल्याला विचारलं जाऊ शकतात आणि त्यातले एक एक्सप्लेनला विचारलं जाऊ शकते. आता क्वेश्चन नंबर 12 ए मध्ये आपल्याला एनलिस्ट मेजर क्रॉपिंग पॅटर्न इन इंडिया अँड एक्सप्लेन एनीवन अशा प्रकारे पण क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. त्याच्यातच बी मध्ये आपल्याला एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉपिंग पॅटर्न इन इंडिया असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 13 मध्ये आपल्याला शॉर्ट नोट हे विचारलं जाऊ शकते. शॉर्ट नोट मध्ये तर पहिल्यांदा तर आपल्याला सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट, बी मध्ये आपल्याला सस्टेनेबल क्रॉप प्रोडक्शन, नंतर आपल्याला नॅचरल रिसोर्सेस अँड कॉन्झर्वेशन, नंतर आपल्याला सॉइल वॉटर अशा प्रकारे हा शॉर्ट नोट विचारले जाऊ शकतात. आता सेक्शन बी मध्ये आपल्याला 2 मार्कला कुठले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते बघूया. तर त्याच्यात क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तर आपल्याला राईट इन शॉर्ट अबाउट न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी, म्हणजे NUE. परत सेकंड मध्ये आपल्याला राईट इन शॉर्ट अबाउट इफेक्ट ऑफ प्लांटिंग जिओमेट्री ऑन ग्रोथ अँड इल्ड. नंतर 3 मध्ये आपल्याला गिव्ह ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. नंतर 4 मध्ये आपल्याला राईट इन शॉर्ट अबाउट ब्रॉडकास्टिंग मेथड्स. आता 5 मध्ये आपल्याला गिव्ह द क्लासिफिकेशन मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर. आता 6 मध्ये आपल्याला राईट इन शॉर्ट अबाउट काइंड्स ऑफ सॉइल वॉटर. 7 मध्ये आपल्याला क्लासिफाय द क्रॉप बेस्ड ॲग्रोनॉमिक यूज. नंतर 8 मध्ये आपल्याला एनलिस्ट द फंक्शनल एलिमेंट्स इन क्रॉप न्यूट्रिशन. अशा प्रकारे आपल्याला 2 मार्कचे क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. आता सेक्शन सी मध्ये आपण बघूया. तर सेक्शन सी मध्ये आपल्याला फर्स्ट डेफिनेशन महत्त्वाच्या विचारले जाऊ शकतात. तर डेफिनेशन मध्ये आपल्याला ग्रोथ, इसेन्शियल न्यूट्रिएंट, टिल, ब्लाइंड टिलेज, क्रॉप डेन्सिटी, क्रॉप जिओमेट्री, प्लांट जिओमेट्री, मॅन्युअर्स, वीड, बायो फर्टिलायझर अशा प्रकारे ह्या महत्त्वाच्या डेफिनेशन हे विचारले जाऊ शकतात. आता डुएल डायरेक्टेड मध्ये आपण बघूया. तर डुएल डायरेक्टेड मध्ये आपल्याला
हु इज नोन ॲज अ फादर ऑफ टिलेज. नंतर सेकंड मध्ये आपल्याला द ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर इन स्टँडिंग क्रॉप इज नोन ॲज डॅश डॅश. नंतर 3 मध्ये आपल्याला गिव्ह एक्झाम्पल ऑफ ट्युबर क्रॉप्स. आता 4, 5, 6, 7, 8 नंबरचं तुम्ही ते वाचून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला सेक्शन सी मध्ये पण क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. तर ॲग्रो 101 म्हणजे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमीचा जो कोर्स आहे याचं सर्व स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम ॲग्रोमॅन चॅनलवर अपलोड केलेलं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि मोस्ट प्रोबेबलच्या पीडीएफ पण आपण डायरेक्ट टेलिग्राम ॲग्रोमॅन चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्याची पण लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या या युट्यूब ॲग्रोमॅन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सर्वांना ॲग्रो 111 या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.